जर्मनीच्या पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याचं एक कारण हे सुद्धा असतं की बेसिक जो क्रायटेरिया आहे, बेसिक जी इलिजिबिलिटी आहे तीच मीट होत नाही. म्हणजे जर तुम्हाला बॅचलर्स करायचं आहे तर इंडियातून तुमचं 13 वर्षाचं एज्युकेशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे 12वी नंतर 1 वर्षाचं तुम्ही बॅचलर्सला ॲडमिशन घेऊन 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन राहतो की तुम्ही जर्मनीमधून सुद्धा तुमचं जे 1 वर्ष राहते 12वी नंतरचं ते कंप्लीट करू शकता स्टुडियन कॉलेजद्वारा. स्टुडियन कॉलेज म्हणून राहते 1 वर्षाचा प्रोग्राम आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग जी एलिजिबिलिटी टेस्ट राहते ती एलिजिबिलिटी टेस्ट पास केल्यानंतर तुम्ही बॅचलर्ससाठी अप्लाय करू शकता. मास्टर्ससाठी तुमचं 15 वर्षाचं एज्युकेशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे इंडियामध्ये 12 वर्षाचं आपलं 12थपर्यंतचं एज्युकेशन आणि 3 वर्षाचा बॅचलर्सचा प्रोग्राम. जर तुम्ही 4 वर्षाचा बॅचलर्सचा कुठला प्रोग्राम करत असाल तर तुम्ही 3ऱ्या वर्षानंतर सुद्धा अप्लाय करू शकता मास्टर्ससाठी. म्हणजे कंप्लीट 15 वर्षाचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. जर्मनीमध्ये खूप कमी ऑप्शन्स राहतात ज्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर स्विच करू शकता. म्हणजे जर तुम्ही BA केलेलं आहे इंडियामधून आणि जर तुम्हाला डायरेक्टली डेटा सायन्स किंवा सायन्समध्ये शिफ्ट करायचं आहे तर पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळण्याचे तुमचे चान्सेस जवळजवळ 0च्या आसपासच तुम्ही कन्सिडर करू शकता. तुम्ही स्विच करू शकता पण तुम्हाला मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे ऑप्शन्स राहतात. जसं माझ्या केसमध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स केलं, त्यानंतर मी कॉर्पोरेटमध्ये 5-6 वर्ष काम केलं आणि मग मला मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं होतं त्याच्याशीच रिलेटेड, तर मला मग MBA करायचं होतं. तर माझ्यासाठी पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ऑप्शन्स मग कमी होते म्हणून मी डायरेक्टली प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं कुठंच ट्राय न करता. पण जर तुम्हाला पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुमचा जो कोर्स आहे हा तुमच्या फील्डशी एक्झॅक्टली मॅच झाला पाहिजे आणि जो बेसिक क्रायटेरिया आहे तो तुम्ही मीट केला पाहिजे. तुमची कोणती डिग्री झालेली आहे, बॅचलर्स झालेली आहे किंवा मास्टर्स झालेली आहे ते कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही कोणत्या प्रोग्रामसाठी ट्राय करत आहात ते सुद्धा मला सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चेक करू की तुमचा जो प्रोग्राम आहे, तुमची जी डिग्री आहे ती व्हॅलिड आहे की नाही. म्हणजे ती ॲनाबिनवर कशी चेक करायची आणि ती जर्मनीमध्ये बॅचलर्स किंवा मास्टर्स किंवा PhD करण्यासाठी व्हॅलिड आहे की नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चेक करू. धन्यवाद.